गुड मॉर्निंग एव्हरीबडी. SDA मध्ये सर्वांचं स्वागत. दिवाळी नंतरचं सेशन आपलं सुरू होतंय. गणित विषय, त्याच्यामध्ये संख्या आणि त्यांचे प्रकार आपण घेतोय. आता सर्वात सुरुवातीला सम आणि विषम. समसंख्या व विषम संख्या. बघा, काहींनी हे लर्न केलेलं असेल की समसंख्या म्हणजे जिला दोनने भाग जातो. ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो ती संख्या म्हणजे समसंख्या. उदाहरणार्थ दोन ही समसंख्या आहे. बघा इकडे लिहिते मी, 2 ही समसंख्या आहे. आता 4 लाही दोनने निशेष भाग जातो, बरोबर, म्हणून 4 ही पण समसंख्या आहे. मग आता 2च्या पाड्यातले आपण उदाहरण घेऊ की 18. 18 या संख्येला दोनने निशेष भाग जातो, 9218, बरोबर की नाही, म्हणून 18 ही पण समसंख्या आहे. 16 किंवा 26 या समसंख्या आहेत असं आपण का म्हणतो, तर त्यांना दोनने निशेष भाग जातो. आता बघा, 10 ही 2च्या पाड्यातली एक संख्या आहे, म्हणजे तिला पण भाग जातो. याचा अर्थ बाळांना आपण याच्यावरून असं सांगू शकतो की ज्या संख्येच्या शेवटी म्हणजेच एकक स्थानी, ज्या संख्येच्या शेवटी म्हणजेच एकक स्थानी पहा 0 हा अंक असेल तरी दोनने भाग जातो, बरोबर. 2 असेल म्हणजे 12 उदाहरण घेऊ आपण. 2 असेल तरीही दोनने निशेष भाग जातो. 4 असेल, इथे मी 4 लिहिले तर आपण 2च्या पाड्यातली 14 ही संख्या पण घेऊ शकतो. नंतर 16 मध्ये बघा एकक स्थानी 6 आहे. नंतर 8. ज्या संख्येच्या शेवटी म्हणजेच एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 हे अंक असतात, तिला दोनने निशेष भाग जातो, म्हणजेच ती समसंख्या असते. चला, एखादं मला फक्त समसंख्येचं, 2 अंकी समसंख्येचं उदाहरण टाका पटकन. आवाज येतोय ना सर्वांना? चला, 2 अंकी एक समसंख्या सांगा मला. अरे आहात ना सर्वजण? चॅट करता येते ना तुम्हाला बाळांनो? बरं ठीक आहे. 2 अंकी समसंख्या सांगा मी म्हटलं. बर ठीक आहे. आता 2 अंकी समसंख्या, इथे काही उदाहरणं मी लिहिलेली आहेत. जर आपल्याला मोठ्यात मोठी 2 अंकी समसंख्या लिहायची झाली तर मोठ्यात मोठी संख्या कोणती 2 अंकी? 99, बरोबर. 99 ही मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या आहे. परंतु आपल्याला 2 अंकी मोठ्यात मोठी आणि समसंख्या पाहिजे, म्हणजे एकक स्थानावर काय पाहिजे? 2, 4, 0, 2, 4, 6, 8 पैकी अंक पाहिजे. मग इथे जर 8 असायला हवा तर आपली ती संख्या काय होणार आहे? 98. म्हणजे आपली मोठ्यात मोठी 2 अंकी समसंख्या झाली 98. समजलं? आता विषम संख्या म्हणजे काय? एखाद्या संख्येला 2ने भागून जर बाकी 1 उरत असेल, 2ने भागून बाकी 1 उरत असेल तर ती विषम संख्या असते.
हा, आता बघा, समजा एक उदाहरण, तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर उत्तर जर टाकलं तर खऱ्या अर्थाने इंटरॅक्शन होऊन आपला तास प्रभावी होतो, बरोबर. हा, आता कोणती अशी एक संख्या सांगा, 2 अंकी, कोणतीही संख्या सांगा. ठीक आहे, 12 एक उदाहरण घेतलं आपण. आता तिला आपण 2 ने भागू. बेसक 12, बाकी किती उरली? 0. म्हणजे 2 ने निशेष भाग गेला, म्हणजे ही संख्या कोणत्या गटामध्ये आली? समसंख्येच्या गटात आली, बरोबर. 12 ही समसंख्या आहे. जर आपण तिच्याच पुढची 13 ही संख्या घेतली आणि तिला 2 ने भागलं, बेसक 12 आणि बाकी उरली 1, बरोबर ना. म्हणजेच 13 ही विषम संख्या आहे. 13 ही विषम संख्या आहे. आपण 11चं उदाहरण घेतलं, 2 अंकीच घ्यायच्या असं काही नाही. 11 हे एक उदाहरण घेतलं, ही पण विषम संख्या आहे, कारण 2 ने भागल्यानंतर बाकी 1 उरणार आहे. आणि 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्या तर आपण आता नक्कीच सांगू शकतो, बरोबर. कोणत्या? 3, 5, 7, 9. आता पुढे गेलो आपण, 11 इथे लिहिलेलीच आहे. हा, आता 11 या संख्येत एकक स्थानी 1 आहे, 13 मध्ये 3 आहे. हे पण आपण लक्षात घ्यायचं की आपण काय म्हणतोय, ज्या संख्येला 2 ने भागून भागाकारानंतर बाकी 1 उरते ती संख्या विषम असते. हा, बरोबर आहे. आणखी कसं ठरवणार आपण ती संख्या विषम आहे? हे ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील ती विषम संख्या असते. हा, अतिशय सोपी गोष्ट होती, सम आणि विषम. आता मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या सांगा असं म्हटलं तर खूप सोपा प्रश्न होईल, बरोबर आहे. येईल सांगता? सांगा बरं. 98 उत्तर आले. 2 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या. चला सांगताय? करेक्ट, व्हेरी गुड. 99. आता आपण पुढची संकल्पना पाहू, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. मूळ संख्या व संयुक्त संख्या. आता बघा, ज्या संख्येचा 1 आणि ती संख्या स्वतः हेच फक्त अवयव असतात. अवयव माहिती आहे बाळांनो? संकल्पना माहिती आहे? अवयव किंवा विभाजक असं आपण म्हणू शकतो. हा, 1 मिनिट. आता अवयव किंवा विभाजक ही गोष्ट जरी आपल्याला समजायला म्हणजे कदाचित माहित नसेल ज्यांना, त्यांनी लक्षात घ्या की ज्या संख्येला फक्त 1 आणि ती संख्या स्वतः ह्या दोन्हींनीच भाग जातो ती संख्या म्हणजे मूळ संख्या. आपण एक उदाहरण घेऊ की सुरुवातीपासूनचा विचार जर केला तर 2, 1, 2, 3 ह्या ज्या संख्या आहेत आपण मोजण्यासाठी वापरतो
त्याच्यामध्ये एकच्या पुढील संख्या, आपण जे आता मी सांगितलं ना की ज्या संख्येला एक आणि ती संख्या स्वतः यांनीच निशेष भाग जातो, तिथे आपल्याला एकच्या पुढील असं म्हणायचंय, एक पेक्षा मोठ्या असं म्हणायचंय, किंवा एक व्यतिरिक्त, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण मग पहिल्यांदा विचार कोणाचा करणार आहोत? 2चा. 2ला 2ने भाग जातो आणि 1ने जातोच, बरोबर. म्हणजे 2 ही मूळ संख्या आहे. आता 3चा विचार केला, 3ला 1ने भाग जातो, बरोबर आहे. 1 3 3. पाहायचंय भागाकार. आता आपण इतके लहान नाही आहोत तरी पण ठीक आहे की आपल्याला खात्री करायची. 1 3 3. म्हणजे 1ने भाग गेला. आणखी 2ने भाग जाईल का रे 3ला? निशेष भाग जाणं म्हणतो आपण. भाग जाईल बघा, 3ला 2ने भाग जातो बेकबे, परंतु बाकी 1 उरते. आपण निशेष भाग जाणं म्हणतोय, म्हणजे 2ने भाग जाणार नाही. मग 3ला 3ने भाग जातो, 3 1 3, बाकी 0 उरते, म्हणजे निशेष भाग जातो. याचा अर्थ 3 ही सुद्धा मूळ संख्या आहे. आता आपण 4चा विचार करू. 4 4ला 1ने भाग जाईल, बरोबर, जातो. 2ने भाग जाईल, 2 2 4, आणि 4 1 4, म्हणजे 4ने पण भाग जाईल. 4 या संख्येला 1ने भाग जातो, 2ने भाग जातो आणि 4नेही जातो. म्हणजेच काय? हा 1 आणि ती संख्या स्वतः, या दोन्हींनीच जर निशेष भाग जात असेल तर ती आपली कोणती संख्या असते? मूळ संख्या असते. म्हणजेच 4 ही मूळ संख्या नाही. झालं क्लिअर बाळांनो तुम्हाला? 4 ही मूळ संख्या नाही. म्हणजेच ती, आता मूळ आणि संयुक्त असं लिहिले बघा मी, तर 4 ही संयुक्त संख्या आहे. समजलं? मूळ आणि संयुक्त संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या. लक्षात आलं? मग मला एखादी म्हणण्यापेक्षा 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या सांगा. शोधा. वेळ लागला हरकत नाही, उत्तर यायला वेळ लागला तरी हरकत नाही. वा वा, 11 उत्तर आले. छान. आणखी ठीक आहे. आता संयुक्त संख्या, संयुक्त संख्येचं कोणतंही एक उदाहरण सांगा. संयुक्त संख्येचं कोणतंही एक उदाहरण सांगा. बर, ठीक आहे. भरपूर उत्तर आलीत. म्हणजे तुम्हाला संयुक्त संख्या आणि मूळ संख्या या संकल्पना समजल्यात, बरोबर. आता आपण जाऊ पुढे. जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. एका उदाहरणाच्या साहाय्याने आपण हे समजावून घेऊ बाळांनो. बघा, छोट्या छोट्या संख्यांचा विचार करू. 3 व 5 या ज्या 2 संख्या आहेत त्यांच्या दरम्यान 3 आणि 5 या 2 मूळ संख्या आहेत. त्यांच्या दरम्यान येणारी एक संख्या आहे
ती कोणती? 3 आणि 4 5च्या मध्ये 4. 4 ही काय आहे? संयुक्त संख्या आहे. कोणत्याही दोन मूळ संख्यांच्या दरम्यान जर एक संयुक्त संख्या येत असेल तर त्या दोन संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. समजलं? जोडमूळ संख्या. आणखी उदाहरण पाहायचं झालं तर आपल्याला काही जण असं म्हणतील 5 व 7, बरोबर? 5 व 7. आणि कधी कधी एखाद्याचं उत्तर 7 व 9 असं पण येऊ शकतं. 7 व 9. बरोबर आहे का रे हे उत्तर? 7 व 9 या दोन जोडमूळ संख्या आहेत. बघा, टाका हो किंवा नाही. एवढं तुम्ही उत्तर टाकलं ना तरी पुरे झालं. नाही, या जोडमूळ संख्या नाहीत. कारण जरी ह्या दोन संख्यांच्या दरम्यान 8 ही संयुक्त संख्या येत असली असं वाटतं आपल्याला, पण मुळात 9 ही एक संयुक्त संख्या आहे. म्हणजे 9ला 1, 3 व 9 या 3 संख्यांनी निशेष भाग जातो. मूळ संख्येची व्याख्या काय आपली बाळांनो? लक्षात घ्या. मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला फक्त 1 आणि ती संख्या स्वतः, 1 आणि ती संख्या स्वतः ह्या दोन्हींनीच निशेष भाग गेला पाहिजे. 3 ने पण भाग जातो. म्हणून 9 ही मूळ संख्याच नाहीये. म्हणून 7 व 9 ची जोडी ही मूळ संख्यांची जोडी होणार नाही. मग मूळ संख्यांची नाही, जोडमूळ संख्यांची जोडी होणार नाही. आलं लक्षात? मग आता याच्या पुढे जर आपण गेलो तर 11 आणि 13 अशा जोडमूळ संख्यांच्या तुम्हाला भरपूर जोड्या लिहिता येतील. पुढे आपल्याला प्रश्नांचा सराव करताना 1 ते 100च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या याचा अभ्यास करायचा आहे. प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. म्हणून आता एकदा आपल्याला ही गोष्ट क्लिअर असायला हवी की जोडमूळ संख्या म्हणजे काय. समजलं? आता आपण पाहू सहमूळ संख्या. सहमूळ संख्यांमध्ये एक संख्या मूळ आणि दुसरी संयुक्तही असू शकते. आलं लक्षात? आणि पहा, उदाहरणार्थ सहमूळची व्याख्याच मुळात त्याच्यात फक्त काय, दोन्हींमध्ये 1 हाच सामायिक असतो. म्हणजे 1 ने दोन्ही संख्यांना भाग जातो. आणि त्याच्या व्यतिरिक्त 1 मिनिट तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की तुमची विभाजक संकल्पनेबद्दल मला शंका होती, ते मी खात्री करत होते की ज्या दोन संख्यांना 1 हाच सामायिक विभाजक असतो, म्हणजे एकच सामायिक विभाजक नाही, 1 हा अंक हा सामायिक विभाजक असतो. त्या संख्यांना, त्या दोन संख्यांना आपल्याला काय म्हणायचं? सहमूळ संख्या म्हणायचं. मग उदाहरण पाहू आपण सहमूळ संख्येचं. कोणत्याही दोन क्रमागत संख्या ज्या असतील ना, नैसर्गिक संख्या, आता 4 आणि 5 क्रमाने येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या आहे. ह्या दोन्हींच्या मध्ये सामायिक विभाजक फक्त एकच आहे. 1 हाच सामायिक विभाजक आहे. म्हणजे जर 4ला आपण भाग जाणारी आणि 5ला भाग जाणाऱ्या संख्या जर पाहिल्या तर त्या संख्या स्वतः आहेत आणि 1 आहे. म्हणून दोन्हींमध्ये सामायिक विभाजक कोणता झाला? 1. म्हणून 4 व 5 या सहमूळ संख्या आहेत. मी म्हटलं क्रमाने येणाऱ्या, म्हणजे 5 व 6 पण होईल.
बरोबर. 6 व 7 पण होईल. आणखी तुम्ही मला आता एखादी, जर तुम्हाला सहमूळ संख्या ही संकल्पना समजली असेल तर तुम्ही मला एखादी सहमूळ संख्यांची जोडी सांगा. बर, भरपूर उत्तर आलेली आहेत. 8 9 5 6 3 7. आता 3 आणि 7 हे क्रमाने येणाऱ्या संख्या नाही आहेत, तरी पण त्याच समूळ संख्या आहेत. कारण काय की त्यांच्या दोन्हींचा सामायिक विभाजक हा 1 आहे. 1. समजलं समूळ संख्या म्हणजे काय. आता आपल्याला सम आणि विषम संख्या ही संकल्पना सर्वात पहिले आपण शिकलो बाळांनो. त्यावेळेला महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की 2 क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांमध्ये किती फरक असतो. क्रमाने येणाऱ्या 2 विषम संख्यांमध्ये पहा, लक्षात घ्या. आता 1 ही जी संख्या आहे त्याच्यानंतर येणारी 3, 2 या क्रमाने येणाऱ्या 2 संख्या आपण विचारात घेतल्या. कितीचा फरक आहे. 2चा. बरोबर. 3 + 1 बरोबर 2. त्याच्यानंतर पुढची विषम संख्या आपण 5 घेतली. या दोन्हींमध्ये कितीचा फरक आहे. 2चा. मग जर आपल्याला दिलेली संख्या x असेल, पहिली विषम संख्या x असेल, तर तिच्यानंतर क्रमाने येणारी दुसरी विषम संख्या कोणती, असं जर आपल्याला विचारलं. पहा, एक विषम संख्या दिली आहे, तिच्या क्रमाने येणारी लगेच दुसरी विषम संख्या कोणती असेल, त्याच्यामध्ये आपल्याला 2 मिळवावे लागतील. 1 + 2 ह्या क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आहेत. बरोबर. पुढची जर घाल झाली तर काय करणार आपण, त्यात 2 + 2 म्हणजे 4 मिळवायचे. बरोबर. असं आपल्याला त्या विषम संख्यांचा क्रम लिहिता येतो. तसंच समसंख्यांच्या बाबतीत पण पहा, या झाल्या विषम संख्या क्रमाने येणाऱ्या. मग समसंख्यांच्या बाबतीत पण असं आहे का. जर पहिली समसंख्या x असेल तर दुसरी समसंख्या काय येईल. आणि x असंच काही नाही बाळांनो, तुम्ही तुमच्या नावाचं अद्याक्षर वापरलं तरी चालेल. ABCD पैकी कुठलंही लेटर आपण ती संख्या म्हणून गृहीत जर धरली तर पुढची संख्या काढण्यासाठी आपल्याला म्हणजे मदत होत असते. म्हणून आपल्याला ते गृहीत धरावं लागतं किंवा समजावं लागतं. मग अक्षर कोणतंही घ्या. चला, समसंख्या, पहिली समसंख्या आपण जर विचारात घेतली, समजा 2, तिच्यानंतरची समसंख्या 4 6 8. बरोबर. आता त्या प्रत्येकीमध्ये कितीचा फरक आहे बघा. 2 2 ने वाढत गेली ना संख्या. म्हणजे क्रमाने येणाऱ्या समसंख्यांमध्ये सुद्धा 2चा फरक असतो. म्हणजे पहिली जर x असेल तर दुसरी x + 2 आणि याप्रमाणे x + 4 x + 6 x + 8 अशा प्रकारच्या पुढच्या त्या सम आणि विषम संख्या आपल्याला शोधता येतात. आणि नुसतेच क्रमागत 2 संख्या म्हटलं तर 1चा फरक असतो, ते आपल्याला माहिती आहे. बरोबर की नाही. 1 2 3 क्रमाने येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांच्यामध्ये 1चा फरक असतो, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. आता याच्यावर आधारित काही प्रश्न. समजा तुम्हाला सांगितलं की 1 ते 10च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत. 1 ते 10. आता मूळ संख्या ही संकल्पना जर आपली क्लिअर असेल, आता संख्या लिहू फार तर आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 ते 10च्या दरम्यान असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यामधल्या संख्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. किंवा 1 पासून 10 पर्यंत असं जर म्हटलं तर लक्षात घ्या की आपण मूळ संख्येची व्याख्या करताना काय सांगितलं बाळांनो, की 1च्या पुढील 1 व्यतिरिक्त
ज्या संख्येला फक्त ती संख्या स्वतः आणि एकने भाग जातो अशी संख्या म्हणजे मूळ संख्या. बरोबर की नाही? म्हणजे एकचा आपण विचार तिथे केला नाही. याचा अर्थ काय हे लक्षात ठेवायचे. मुद्दा म्हणून मी तुम्हाला हे सांगते की एक ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. मूळ तसेच संयुक्त दोन्हींपैकी आपल्याला तिला संयुक्त मध्ये पण घेता येत नाही आणि मूळ मध्ये पण घेता येत नाही. समजलं? मग आता पहा, दोन्ही मूळ संख्या आहे. आपण 1 ते 10 पर्यंतच्या शोधतोय. 1 ते 10 पर्यंतच्या दरम्यान सोडून द्या. सध्या 1 ते 10 पर्यंतच्या 2 आहे मूळ संख्या आहे. बरोबर. नंतर 3, पुढे 5, 7 आणि मी सांगितलं मगाशी म्हटल्याप्रमाणे ओघानेच आपण क्रमाने गेलो की अल्टरनेट येतात म्हटल्यावर 9ला पण आपण म्हणतो मूळ संख्या आहे. तर नाही. मग किती आल्या बाळांनो? त्या 4. आणि सर्वात लहान मूळ संख्या कोणती असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर असायला पाहिजे. बरोबर. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर 2. सर्वात मोठीकडे जायचं का आपल्याला? बघा, निरीक्षण करा. 2 अंकीमध्ये म्हणजे 1 ते 10 पर्यंतची सर्वात मोठी मूळ संख्या असं जर म्हटलं तर सहज तुम्हाला उत्तर येईल. बघा, आलं 7. बरोबर की नाही? आता असंच तुम्हाला जर आपण 11 पासून तर 20 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला शोधायच्या असतील, 11 ते 20. आता प्रत्येक वेळी बघा बाळांनो, पुढच्या तासाला मी तुम्हाला काही ट्रिक्स देणार आहे की त्या संख्या आपण लक्षात ठेवायच्या. त्याच्यासाठी याच्या दरम्यान किती मूळ संख्या असतात, 21 ते 30च्या दरम्यान किती असतात, एक मोबाईल नंबर आपण लक्षात ठेवणार आहोत आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या संख्या किती आहेत हे सांगता येईल. पुढच्या तासाला मी तुम्हाला ते सांगेल. आता हे लक्षात घ्या. पहा बरं, 11 ते 20 मध्ये 11 ते 20च्या मध्ये म्हणण्यापेक्षा 11 पासून 20 पर्यंत असा जर विचार केला तर पहिली संख्या 11, नंतर 13. बरोबर. 15 आहे मूळ संख्या. 15 ही मूळ संख्या आहे. चला टाका बरं उत्तर. 15 ही मूळ संख्या आहे. अरे तासामध्ये जरा इन्व्हॉल्व होत जायचं. इंटरॅक्शन महत्वाची नाही. बरोबर. 15 ही मूळ संख्या नाही. ठीक आहे, शाबास. येत आहेत उत्तर. कदम नो नाहीये. बरोबर, ती संयुक्त संख्या आहे कारण 1 आणि 15 व्यतिरिक्त तिला 3ने आणि 5ने ही भाग जातो. बरोबर. ठीक आहे. आता 15 नाही म्हटलं त्याच्या पुढे 16 तर नाहीच आपल्याला माहिती आहे, एकक स्थानी 6 असल्यामुळे. मग 17, नंतर 19. बघा किती आहेत त्या? 4. अशा पद्धतीने बाळांनो तुम्ही 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50 ज्यामध्ये पासून किती मूळ संख्या आहेत हे शोधण्याचं काम आज तुम्ही घरी करायचं. आणि मग त्याला आपण कोणती ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी कोणती ट्रिक वापरायची ते मी पुढच्या तासाला तुम्हाला सांगेल. समजतंय? आता याच्यात आपल्याला आणखी 2 संकल्पना शिकायच्या आहेत. आपण आता काय काय लक्षात घेतलं? सम विषम, मूळ संख्या संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या आणि समूळ संख्या. यात आणखी आपल्याला संख्यांच्या प्रकारामध्ये त्रिकोणी संख्या
आणि चौरस संख्या यांचा अभ्यास करायचा आहे. परंतु आपल्याकडे आता वेळ कमी आहे म्हणून आपण त्या संकल्पना आत्ता घेत नाही, पुढच्या तासाला घेणार आहोत. आता जसं आपण 11 ते 20, 11 पासून 20 पर्यंत मूळ संख्या किती आहेत ते शोधल्या. मी इथे 40 लिहिलं, कुणी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही बाळांनो. बघा किती आहेत त्या? 4 आहेत, बरोबर की नाही? आता बघा, जर 11 पासून 20 पर्यंत किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहे असा प्रश्न विचारला तर जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? पहा, निरीक्षण करा. जोडमूळ संख्या म्हणजे काय लक्षात आहे ना? टाका बरं उत्तर. जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? दोन. बर, पहा कोणत्या दोन जोड्या? 11 आणि 13, कारण त्यांच्या दरम्यान 12 ही एक संयुक्त संख्या आहे. तसंच 17 आणि 19, कारण त्यांच्या दरम्यान 18 ही एक संयुक्त संख्या आहे, बरोबर? या पद्धतीने आपल्याला 11 ते 20 मध्ये आपण 2 जोड्या शोधल्या. कोणत्या? जोडमूळ संख्यांच्या 2 जोड्या आहेत. तसंच आपल्याला 21 ते 30, 31 ते 40 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती हे शोधता येईल, बरोबर आहे? हे तुम्ही शोधा. याच्या संदर्भात आपण शॉर्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो हे आपण पुढच्या तासाला चर्चा करणार आहोत. आणि चौरस संख्या आणि त्रिकोणी संख्या या संकल्पना आपण पुढच्या तासाला समजावून घेऊ. आज दिलेलं काम करा. उद्या आपण पुन्हा याच वेळेत भेटू. धन्यवाद.